नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 333.20 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 7.16% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी शेअर इन 5% अप्पर सर्किट आफ्टर MOU सायनिंग विथ ओडिशा गव्हर्नमेंट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडने ओडिशा गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? ओडिशाच्या गंजममध्ये रिन्युएबल एनर्जी पार्क्स स्थापित करण्यासाठी. मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.99% म्हणजे जवळपास 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 52.77 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 22.01%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 72,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 91%ने इन्क्रीज होऊन 387 कोटी रुपये आला आहे. तसेच सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 91.2%ने इन्क्रीज होऊन 2,968 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या मॅनेजमेंटने अशी कॉमेंट्री दिली की सुझलॉन एनर्जी लिमिटेड क्वार्टर 3पेक्षाही चांगला परफॉर्मन्स करेल क्वार्टर 4मध्ये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.99% म्हणजे जवळपास 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वेदांता लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 431.50 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 61.13%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. मित्रांनो, वेदांता लिमिटेड ₹1 ट्रिलियन ॲल्युमिनियम रिफायनरी टू बी बिल्ड इन ओडिशाज रायगड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वेदांता लिमिटेडने मागल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये घोषणा केली होती की वेदांता लिमिटेड ओडिशामध्ये 6 मिलियन टन पर ॲनम ॲल्युमिना रिफायनरी अँड 3 मिलियन टन्स पर ॲनम ग्रीन ॲल्युमिनियम प्लांट्स बिल्ड करण्यासाठी ओडिशामध्ये 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. परंतु मित्रांनो, वेदांता लिमिटेडने जागा अनाऊन्स केलेली नव्हती. परंतु मित्रांनो, या कंपनीने आता प्लेस अनाऊन्स केले की हे प्लांट वेदांता लिमिटेड ओडिशाच्या रायगड डिस्ट्रिक्टमध्ये सेटअप करणार आहे. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईस आहे 1,376 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.21%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 37,000 कोटी रुपये. तर मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 20.4%ने इन्क्रीज होऊन 187 कोटी रुपये आला आहे. तसेच
KPIT टेक्नॉलॉजीजचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 17.6%ने इन्क्रीज होऊन 1,478 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडने मार्जिन गायडन्स इन्क्रीज केला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ₹2.50चा इंटरिम डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 4 फेब्रुवारी 2025. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 9.25% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 531.20 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 64.13%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, अडानीज रिन्यू एक्झिम टू टेक मेजॉरिटी कंट्रोल ऑफ ITD सिमेंटेशन विथ 72.64% स्टेक. तर मित्रांनो, अडानी ग्रुपच्या सबसिडरी कंपनीला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडमध्ये मेजॉरिटी स्टेक विकत घेण्यासाठी. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला ITD सिमेंटेशन इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 3.5% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया भेलबद्दल, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 199.92 रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 9.66%चे निगेटिव्ह रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 69.67 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 70,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आपल्या क्वार्टर 3चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 123%ने इन्क्रीज होऊन 134.7 कोटी रुपये आला आहे. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 32.2%ने इन्क्रीज होऊन 7,277 कोटी रुपये आला आहे. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 6.5% पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.